रवींद्र जाधव यांची पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड। पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र दगडू जाधव यांची निवड करण्यात आली आहे। राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पार पडली आहे। रवींद्र जाधव हे गेल्या 9 वर्षांपासून पोलीस पाटील पदावर कार्यरत असून महसूल विभागाच्या वतीने उत्कृष्ट पोलीस पाटील तसेच राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील हे बहुमानाचे पुरस्कार त्यांनी मिळवले। पोलीस पाटलांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या अडीअडचणी सोडविणे यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले आहेत। यापूर्वीही त्यांनी जिल्हा कार्यकारिणी सदस्य, जिल्हा संघटक तसेच जिल्हा सचिव या पदांवर काम करत संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या कार्याचा गौरव करतच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके पाटील यांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी दिली आहे। पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे, कसे बघता याकडे काय सांगा? 9 वर्षापासून पोलीस पाटील म्हणून काम करत असताना पोलीस पाटलांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या अडीअडचणीच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत आणि हे प्रयत्न करत असताना संघटने सर्व पोलीस पाटलांनी विश्वास ठेवून या अगोदरही मला जिल्हा कार्यकारिणी व जिल्हा संघटक असेल मागच्या कार्यकाळामध्ये जिल्हा सचिव असेल या पदांवर काम करण्याची संधी दिली आणि त्या पदांना साजेसं काम माझ्याकडून झालं आणि ह्या कामावरच विश्वास ठेवून सन्माननीय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष असतील अरुण पाटील बोडके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव कोलते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून मला या पदावरती काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो या प्रसंगी। तसेच पोलीस पाटलांच्या अडीअडचणीत असतील किंवा शासन दरबारी त्यांचे काही प्रश्न असतील हे मांडण्यासाठी सदैव मी प्रयत्नशील राहील। पोलीस पाटलांना न्याय मिळावा यासाठी आपले संघटनात्मक धोरण आहे का, त्याबद्दल काय सांगाल? संघटनात्मक धोरण म्हणजे पोलीस पाटलांना काम करत असताना खरं तर मानधनाव्यतिरिक्त इतर सुविधांची खूप आवश्यकता आहे। मानधनाव्यतिरिक्त सेवानिवृत्तीनंतरही पोलीस पाटलांना काही दिलं जात नाही आणि जे कार्यरत असताना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामना करावा लागतो आणि नुसतं मानधनी आणि मनसेवी पदावर असल्यामुळे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी पोलीस पाटलांना येत असतात। त्यांचे कुटुंबाचं संरक्षण असेल, नुकतंच आपण कुटुंबाला समजा अपघाताच्या समजा कार्यरत असताना अपघात झाले किंवा काही अडचण आली तर त्यातून शासनाकडून कुठलं काही तरतूद तशी नाही आहे। त्यामुळे आपण आता मध्यंतरी मागच्या काळामध्ये ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळे पोलीस पाटलांचे खाते बँकेत खोलून त्यांना विमाचे कवच आपण त्या ठिकाणी लागू केलेले आहे आणि असे अनेक प्रश्न आहे जे अनुत्तरित राहिलेले त्यांचे उत्तर शोधण्याचा संघटना नक्कीच प्रयत्न करेल। आपण देखील 9 वर्ष पोलीस पाटील होता, आपल्या कारकिर्दीतला एखादा अस्मरणीय क्षणबद्दल काय सांगाल? तसं पोलीस पाटील पद हे म्हणजे अस्मरणीय क्षण सांगायचा झाला तर यामध्ये खूप मोठी म्हणजे एक काय म्हणतो आपण प्रबंध तयार होईल असं आहे काही आता। आणि पोलीस पाटलाचं काम हे पूर्णपणे गोपनीय पद्धतीचं काम असतं। यात अनेक गोपनीय गोष्टी असतात ज्या पोलीस पाटलांना खरं तर म्हणजे पोलीस पाटील ज्यावेळेस खरं तर त्याचा मृत्यू होईल त्याच्यासोबतच त्या जळून जातात असं म्हणायला काय हरकत नाही, कारण अनेकांचे कुटुंब त्यातून उभे सावरायचं काम असेल, अनेकांना मदत करण्याचं काम असेल पोलीस पाटील या माध्यमातून करत असतात। विशेषतः करोनाच्या काळामध्ये अनेक ज्यावेळेस सगळी यंत्रणा सगळं ठिम्म म्हणजे कामकाज करत असताना गावखेड्यावरती पोलीस पाटलांनी एक हाती ही खरी तर ही यंत्रणा सगळ्यांच्या समन्वयाने घेऊन काम त्या ठिकाणी करत होता। त्यातून अनेक प्रसंग आहेत ज्यातून समाधान आणि पोलीस पाटील पद हे मानधनापेक्षा एक समाधानाचं पद आहे। एखाद्या कुटुंबाला सावरण्याचं काम पोलीस पाटलांच्या माध्यमातून होतं, गावातील अनेक तंटे सोडवण्याचं काम पोलीस पाटलांच्या माध्यमातून होतं, जेणेकरून कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाणारा लोकांचा वेळ तो वाचतो। अशा अनेक गोष्टी आहे जे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानानं हे जे सुरू केलेलं खरंच पाटीलकीचं पद आहे याला खूप मोठा वारसा आहे आणि खूप समाधानाचं पद आहे। त्यातून समाजसेवा म्हणजे शासकीय माध्यमातून समाजसेवा हा एक खरा त्यातला एक मोठा पैलू आहे। युवकांसाठी पोलीस पाटील पदाकडे आकर्षित करण्यासाठी काही विशेष योजना आहेत का भाऊ?
युवकांसाठी लोक आता समाजसेवेच्या मागे बरीचशी मंडळींना काम करत असताना समाजसेवा करायची. बहुतेक लोक एज्युकेटेड आहेत. आता वेल एज्युकेटेड पोलीस पाटील आता आपल्याकडं डॉक्टर, इंजिनियर, वकील सारखे अनेक नामांकन, पत्रकार असतील, अनेक लोक आहेत जे पोलीस पाटील पदावर आता रुजू झालेले आणि अतिशय वाखाणण्याजोगं काम ते आपल्या गावात करत आहे. आणि नक्कीच तरुणांना समजा ज्यांना समाजसेवा आणि राजकारण यातून एक समाजसेवा हा जर पर्याय निवडायचा असेल त्यांच्यासाठी पोलीस पाटील पद एक खरंच एक मानाचेच सन्मानाचं पद आहे आणि त्यातून खरंच ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.